ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री नाम तुझे रे नारायणा। नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा। नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा। नाम तुझे रे
Thank you.
Oh,
यारे रागे यार तरी यारे रागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू वरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे ते नका भरू कुठे आज दे तू पोट भरी पुढे म्हणाल तू वरी माझे वाणे तुझे वरी पुन्हा माझी वाणी तुझे वरी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा चरित्र ते उच्चारा सागरीची गुंचनीच्या भिकारी याल तरी यारे रागे याल तरी यारे रागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तू पोट भरी पुढे म्हणाल तू वरी शिवे करता निवडलेल्या अभंग प्रगवण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारा यांची परमात्म्याच्या महत्वाचे लीलांचं वर्णन करणारी ही गवण आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तसा साराबाद प्रमाणे गेली 23 वर्ष आपण दराडे परिवार हा अखंड हनुमान सप्ताह करत आहोत. आनंदाची गोष्ट आहे महाराज, काही माणसं वेगवेगळ्या ठिकाणी पैसा खर्च करतात पण ही मंडळी सप्ताहामध्ये खर्च करतात. जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी योग्य रीतीने पैसा मिळवायचा आणि योग्य कारणामध्ये घालायचा. आणि जर असं जीवनामध्ये घडलं की जगद्गुरु तुकोबारा सांगतात उत्तमची गती ते कपाळे उत्तम भोगीर निबंधाने. आज महाराज गेली 23 वर्ष सप्ताह करणं हे तसं फार कठीण काम आहे, तरी परंतु या मंडळीने हा सप्ताह चालू ठेवलेला आहे. आणि या सप्ताहातले महाराज हे कार्याचं कीर्तन माझ्या वाट्यावर आपल्या कार्यकर्ते मंडळीने, त्याचप्रमाणे आमचे रामकृष्ण महाराज सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. तेव्हा परमात्मा जेवढी माझ्याकडून सेवा करून घेतील तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेकरता निवडलेली गवळण अशी आहे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुणे म्हणाल तू वरी. आज हे कार्याचं कीर्तन. काला म्हटलं की या सप्ताहाची सांगता. काला या शब्दाचा अर्थ आहे आनंद. आनंद हा सहजासहजी मिळत नाही महाराज. जीवनामध्ये 7 दिवस साधना करावी लागते, नंतर त्याच्या जीवनात काला होतो. प्रत्येकाने साधना केल्यानंतर जीवनामध्ये आनंद मिळतो. ज्यांनी ज्यांनी साधना केली भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गेले, खऱ्या अर्थाने त्यांचा काला झाला. पहिलं दर्शन गेलं देवकी मातेला झाला, तिचा काला मिळाला, तिला आनंद. दुसरं दर्शन गेलं वसुदेवाला झाला, त्याचा मिळाला काला, त्याला मिळाला आनंद. त्याच्यानंतर टोकरीमध्ये घालून सांगितलं नंदाच्या घरा नंदाच्या घरा मगने गोकुळा
मजने गोकुळाला आच्छादित रूप आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बस जाता जाता यमुना माई आडव्याने तिला पदस्पर्श केला, झाला तिचा काला, मिळाला तिला आनंद. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महाराज, गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला ठेवलं, मायेला इकडं आणलं आणि परिणाम असा झाला त्या गोकुळात केवढा मोठा काला. रामकृष्ण घरा रामकृष्ण घरा आनंद निर्माण झाला याला म्हणायचं संतांनी सुंदर वर्णन केलं. गोकुळीच्या 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 सुखा शांत पार नाही रेखा शांत पार नाही रेखा. त्या गोकुळाच्या आनंदाचं वर्णनच करता येत नव्हतं. आनंदाचा आनंद कालाच काला. अहो गोपीकेला आनंद मिळेल याच्यात नवल नाही. तो दगड होता का राक्षस होता का नदी होती का पशु होता का पक्षी होता हा तिथे प्रश्नच नाही महाराज. अहो राक्षसाला सुद्धा मोक्ष मिळाला. सुवासनकाधिकाचे निमाणे सायुज्य सौरसूदिदला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले ऐशी अपराधिया शिशुपाला आपण ते ठावे विदरा गोपाला काय उत्तान पदाची
कृष्णाला कळालं, कृष्ण जन्माला आला हे कळाल्याबरोबर कंसाला महाराज थरकाप सुटला आणि कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता त्याचा सुद्धा कामा झाला, म्हणजे त्याला सुद्धा आनंद दिला, त्याला सुद्धा मोक्ष दिला. म्हणजे जो जो परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गेला त्याचा खऱ्या अर्थाने काला झाला. मग आपण सप्ताह केला आपला काला होणार नाही का? आपल्याला आनंद मिळणार नाही का? का सप्ताह करायचं तर महाराज संसारामध्ये सुख नावाची गोष्ट तुम्हाला मिळणं शक्य नाही. कारण मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी गेल कवनाचे शोभनी कैसे सुखनिद्राम थोरणी इंगळाच्या संसार दुःख मुळा चौकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस संग्रम कामक्रोध सुरी पाठी लागले गबनाने शरण जाऊ. काय महाराज सुंदर वर्णन केलंय. अहो साधू संतांनी सांगितलंय संसारामध्ये सुख नाही, तुम्हाला जर जायचं असेल तर देवाच्या मागे जा. विकाराच्या मागे जाऊ नका, मोकाराच्या मागे जाऊ नका, तुकाराच्या मागे जाऊ नका, भिकाराच्या मागे जाऊ नका. अनाचारी भ्रष्टाचारी दुराचारी स्वैराचारी जीवनामध्ये अनेक प्रकारचे आचार बिघडलेली जी माणसं आहेत त्यांच्या मागे जाऊ नका, तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला जर जायचंच असेल तर देवाच्या पाठीमागे जाऊ. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, सगळे गोपाळ त्यांनी विचार केला अरे वेद रूपामध्ये असताना आपल्याला तो परमात्मा कळाला नाही, म्हणजे त्याचं यथार्थ स्वरूप दर्शन झालं नाही. मग त्या वेदातल्या ज्या रुचा होत्या त्यांनी महाराज गोपिकेच्या रूपाने अवतीर्ण झाल्या. का वेदाच्या रुचा गोपिकेच्या रूपाने अवतीर्ण झाल्या त्याचं कारण सांगतो. वेदालाही नाही कळला राजा पंढरीचा राजा पंढरीचा वेद बाणोरी तव चांग जवन दिशे तुझे अंग. काय सुंदर वर्णन केलं आमचे साधू संतांनी महाराज. अहो नाथ महाराजाकडे काही साधक गेले म्हणले वेदाला विचाराव का देवाचा पत्ता. नाथ महाराज सांगतात पुसू नका बाई वेदाशी काही कळण्याची नाही शेष शिनाला विसहस्र दिवा देव का होविते बली उभा. काय सुंदर वर्णन केले. अत्याती वारवंती संत सभा देव का होविते बली उभा. देव का होविते बली उभा. एक रूपामध्ये असताना त्यांना सगुण साकार रूपाचं दर्शन झालं नाही. मग त्याच गोपिका गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. त्या किती स्वरूपाच्या होत्या. कोणी सुना कोणी रे के कोणी सुना कोणी रे के कोणी सुना कोणी रे कोणी सुना कोणी कोणी सुना कोणी रे के कोणी सुना कोणी रे के कोणी सुना कोणी रे के कोणी सुना कोणी
भगवान परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात तळहात ते गीत तळवे तळहात तळहात ते गीत सारा गुणगाने गुणगाने रांगत सारा गुणगाने गुणगाने रांगत तळवे तळहात तळहात ते गीत तळवे तळहात तळहात ते गीत सारा गुणगाने गुणगाने रांगोळ आणल्यानंतर काय करायला रांग भगवान परमात्म्याने कार्यक्रमाची आखणी केली आणि सगळे छोटे छोटे गोपाळ पाहिजे काय रे अरे 3,500 लिटर दूध निघतंय आणि तुम्ही असे उत्पत्ती छापल काय सांगावं म्हणले तेव्हा अरे 3,500 लिटर जरी दूध निघत असलं गोळी तू डेअरी नो ढेरी सगळं डेअरीला ढेरीला काहीच नाही म्हटले आता बघा नाही समोर बसलेले गोपाळ पाव खाऊन हात पाव झालेले भाऊ आता तुमच्या पाळण्यामध्ये किंवा तुम्ही एका पाळण्यात बसवले आणि बारकडे 10-12 जरी घातले तर तुमची बरोबरी करशील का ते या गोपाळाला साध्या शिळीचं जरी दूध काढायला लावलं ना महाराज चौकाला 4 पायाला धरावं लागेल. बरं एवढे नाही एक जणाला ते पात्र धरावं लागेल एक जणाला ते स्थानामध्ये झोपावं लागेल एवढ्या बंद त्या शिळीने उडी मारली तर 4 दिवशी पडतील महाराज. म्हणजे असे तो गोपाळ आहेत. या काळामध्ये असे पाव खाऊन आत्पाव झालेले गोपाळ होते असं नाही गोकुळमध्ये सुद्धा महाराज असे पाव खाऊन आत्पाव झालेले गोपाळ भगवान परमात्मा रांगत रांगत आले आणि रांगत आल्यानंतर त्यांनी गोपाळाला पाहिलं म्हणले का रे तुम्हाला काय दूध लोणी मिळतंय का नाही मग सांगितलं हो मिळतंय म्हटले पण काय करा फक्त ताक भाकरीच मिळते. मग गोपाळाने एक मिटिंग घेतली आणि भगवान परमात्मा त्याच्या अध्यक्ष झाले आणि सगळ्यांना सांगितलं गोपाळांनो आता घरी जायचं आणि घरी जाऊन आईला ताक भाकरी खाणार नाही असं सांगायचं आणि म्हणायचं आम्हाला थोडं थोडं लोणी दे. आता तुम्हाला विचार करा महाराज बारकाले पोरं रांगत रांगत गेले आणि आईला सांगितलं आई आज मी ताक भाकरी खाणार नाही. अहो आईने ताक भाकरीचं दिली नाही पण लोणी मागितल्यानंतर लोणी एवढा एक डोळा केला आणि एक फटका पाठीमध्ये मारला. पुन्हा सगळे गोपाळ रडत रडत परमात्म्याकडे आले आणि सांगितलं तेव्हा काय खरंय तुझं अरे होती ती ताक भाकरी गेली म्हटले हातातली बरं ठीक आहे म्हटले नाही तुम्हाला आईने बरे बोलणे दिला उद्या सगळ्या गवळणी त्याचं दूध विकण्याकरता मथुरेकडे जातात आपण वृंदावनाच्या मथुरेच्या पुढे एक जकात नाका उभा करायचा भारतातला पहिला जकात नाका परत तिथं 7 आंदोलन उभं केलं कर म्हणून थोडस लोणी घ्यायचं आणि बाकीचं लोणी विकायला जाऊ द्यायचं. सगळे गोपाळ महाराज त्यांची मिटिंग ठरली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गोपिका त्या सगळ्या दुडीवर दुडी घेऊन बाजारला निघाल्या. गवळणीचा थाट निघाला मथुरे आता खोनी जगदीश भावरा गोपलोणी बेगे गवळणीचा थाट निघाला सगळ्या गोपिका त्या मथुरेच्या हाताला म्हणजे बाजारात निघाल्या. त्याच्या अगोदर हे बारकाली मुलं गेली आणि त्या वृंदावनाच्या मथुरेच्या पुढे साखळी आंदोलन उभं केलं जकात नाका उभा केला. तेवढे म्हणजे एक मोठे गवळणी म्हणजे कोण उभं राहिले ते म्हणजे बघा ते नंदाचं पोरग म्हणजे असं अहो ती म्हातारी सगळ्याला लोटत आली ती म्हणजे हे भाई बाजूला अरे मी पिंट्याच्या बापाला लोणी देत नाही तू कोणती पूजा लागून गेला आणि दिलं ना बाजूला लोटून महाराज आणि सगळं गोपिका भर जसं काही एक्सप्रेस गाडी निघून गेल्यासारख्या केल्या. गोपाळाने सांगितलं तेव्हा काय खरंय रे तुझे हा काल आईला मागितलं तर आईने दिलं एक एक फटका खावा लागला. आज गोपिकेला मागाय गेलं तो गोपिकेने तुला लुटून दिलं तू म्हणतो का शरारे. मग परमात्म्याने सांगितलं ठीक आहे आपण गोपाळाला मागितलं आपलं गोपिकेला मागितलं आईला मागितलं आपल्याला काही दूध लोणी मिळालं नाही ना मग आपण आता चोरी करायची. चोरी म्हटल्याबरोबर त्याच्यात पेंडे होता म्हणजे जगद्गुरु तुकोबा पेंड्याच्या रूपाने होते ते म्हणजे जेव्हा चोरी करायची तू कशा करतात चोऱ्या करण्या करतारस का यदा यदा हि धर्मश्य ग्लानिर्भवति भारत अत्युत्थानम धर्मश्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये तू धर्माचं रक्षण करण्याकरता आला इथे चोऱ्या करण्याकरता आला गोपाळ. बरं चोऱ्या करण्याकरता काय काय घ्यायचं म्हटले काय म्हणले सराटे घ्यान काठ्या घ्यान आमकं घ्यान तमकं घ्या. म्हणजे कधी अशी चोरी केलेली पाहिली का तू अरे तू कधी हिंदी पिक्चर पाहतो का नाही म्हटले. अहो त्या हिंदी पिक्चर मध्ये ज्याच्या घरी चोरी करायला जायचं महाराज त्यांच्या हातामध्ये ते स्टीम गन काय मशीन गन काय तो रामपुरी चाकू काय त्याचं पाता असं चमचम चमचम करतंय. ज्याच्या घरी चोरी करायची त्याच्या ढेरीला जर तो चाकू लावला तर त्याची ढेरी विठ्ठल 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 करते. आणि हे काय अरे मग असल्या चोऱ्या
ठेवला आणि भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं 2 दिवस तुमची साधना पूर्ण झाली, आता मी तुम्हाला पोटभर खाय देणार आहे. म्हणून परमात्मा सांगतात याद तारी या रे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कारणच नाही. हा आज आपल्याला गायनातच बोलायचंय सगळं, नाही तरी मला गायना वाचून येतच काय बोवा विठाला अहो भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे आता तुम्ही माझ्या मागे आहे, 2 दिवस तुम्हाला उपवास झाला, या आलं तरी अरे लागे अहो घे माझ्या मागे मागे. सगळे गोपाळ महाराज भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवला आणि जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा कार्यभाग परिपूर्ण होता. स्वतः भगवान परमात्मा होता तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी नचरात पार्थ मय्या विशीत चेतसाम अनन्याश्चिन्तयन्तो मां हे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. परमात्मा कुणाचा योगक्षेम चालवतो ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांचा विश्वास. तेव्हा इथे सुद्धा भगवान परमात्मा सांगतात या आलं तरी या रे लागे. सगळ्या गोपाळांनी ते विविध प्रकारचे सराटे काठ्या आमचं धमकं तमकं घेतलं गेले देवाच्या मागे. पण तिथे गेल्यानंतर ते मोठमोठ्या काड्या कुलप पाहिल्यानंतर ते छोटे छोटे गोपाळ म्हणायला लागले देवा अरे एवढ्या काड्या कुलप अडगळा कसे उघडायचे रे. ते म्हणजे अजिबात उघडायची गरज नाही, तुम्ही फक्त डोळे झाका. देवावर विश्वास ठेवला सगळी सप्लाय आतमध्ये, आखाच्या आखा माल आतमध्ये गेल्यानंतर महाराज मग सगळे गोपाळ काय करायला लागले देवाला म्हणायला लागले तेव्हा खरंच मला पोट भर देशील का रे. अहो देव म्हणतात आता आपण आतमध्ये आलो तुम्हाला खरंच पोट भर देणार आहे. हा बंगला निश्चिंती होईल एवढं देईल. आज देतो पोट भरी पुरे मनात तो भरी. जोपर्यंत तुम्हाला तृप्तीचा ढेकर येत नाही तिथपर्यंत मी तुम्हाला खाय देईल. महाराज संसाराच्या क्षेत्रामध्ये तृप्तीचा ढेकर नाही. रावणासारखा संसार कुणालाच करता येणार जगाच्या इतिहासामध्ये, पण त्याला सुद्धा संसारात तृप्तीचा ढेकर मिळाला नाही. पण इकडे महाराजांच्या साधू संतांना खायची पंचायत होती. जगद्गुरु तुकोबाराकडे काय होतं बा आम्ही सदैव
समाधान मिळालं का देवाच्या पाठीमागे गेले. केवढं मोठं समाधान, किती मोठा आनंद. स्वतः जगद्गुरु तुकोबा सांगतात आनंदाच्या पोटी साठवल्या महापोटी प्रेम प्रवाह. काय महाराज समाधान तुकोबा म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये देवाने एवढं समाधान दिलं की प्रेम प्रवाह नाम आनंदाचा आनंद. नाथ महाराजांचे बघा अवघे चित्र लोक आनंदाचे आता ज्ञानोबरायचा आनंद बघा. अवघाची संसार सुखाचा ज्ञानोबरायला तर गावाच्या बाहेर हाकून दिलं. तुकोबरायला सुद्धा कोपला पाटील गावीचे लोक आता माझा भीक कोण गाणे आता माझा भीक कोण गाणे. तुकोबराय म्हणतात त्या पाटलाने मला गावातून हाकून दिलं. नव्हे नव्हे तुकोबरायची धिंड काढली बुवा. जगद्गुरु तुकोबरायला गावात राहू दिलं नाही. ज्ञानोबरायला सिद्धगेटामध्ये हाकून दिलं. पण आमच्या ज्ञानोबराय तुकोबराय महाराज या समाजाकरता माती खाल्ली वेळ प्रसंगी पण समाजाकरता आनंद दिला महाराज. संपूर्ण विश्व आनंदाने भरून टाकलं. म्हणजे मुद्दा मारायच्या करता सांगायचं जे देवाच्या पाठीमागे गेले त्यांना आनंद मिळाला आणि जे संसाराच्या पाठीमागे गेले त्यांच्या संग कवडी सुद्धा आली नाही. सांगा ते आहे का नाही तुकोबरायचं प्रमाण. सांगा ते कवडी गेली नाही. इकडे साधू संतांजवळ काहीच नव्हतं महाराज पण आनंदच आनंद. किती मोठा आनंद. आजही ज्ञानोबा रायाच्या चेहऱ्याकडे जर आपण पाहिलं तर समाधान वाटतंय महाराज. डोळा देखील सज्जन भाग निवारीला शीर. सज्जन जर भेटले तर महाराज आनंद वाटतो माणसाला. काही माणसाला पाहिलं की हात जोडावे वाटतात आणि काही व्यक्तीला पाहिलं की हात उघडावे वाटतात. काय करायचं आपल्याला महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊ. जे जे देवाच्या मागे गेले त्यांना परमात्म्याने सांगितलं गेले तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. काय सुंदर आहे महाराज. पण गोपाळ थोडेसे गडबड करायला लागले महात्मा. आता शेवटी ते गोपाळच महाराज थोडेसे गडबड करायला लागल्यानंतर परमात्म्याने सांगितलं लक्ष बसा आपण चाललो माल खाण्याकरता आणि आपण जर गडबड केली तर माल खाण्याच्या ऐवजी आपल्याला मार खावा लागेल. म्हणून आता गडबड करू नका. हळू हळू तारा हळू हळू तारा बोला आजी दे तो पोट भरी तुरे म्हणाल तो वरी. का निर्देश दिला महाराज इथे. काही माणसं माळा घालतात पण हा सांगतो तसा उचापात्या करत राहतात. हळूहळू चाला. परमार्थात आले ना कोणी कोणाशी बोला
हे शास्त्र काय सांगते आणि ते शास्त्र काय सांगते. याने काय देवा लावला आणि त्याने काय बत्तेवी जावल्या. हे बाकी मताचा गलबलात पडू नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि हे बाकीचे मताचा गलबला सोडून द्या. कारण तुम्ही शास्त्राच्या सिद्धांतावर जर जाल तर तुमच्या बुद्धीमध्ये सगळा गोंधळ निर्माण होईल. कारण मोठमोठाले शास्त्रकार सुद्धा महाराज त्याच्यामध्ये गोंधळल्या गेले. तिथं आपली काय ताप आहे. म्हणून क्रमाचे मार्गदर्शक रामकृष्ण उत्सव चाललाय दत्तात्रयाचा आणि कार्यक्रम करणारे सुद्धा सात्विक कुटुंबातले. काय आनंद महाराज झाला ना जगतामध्ये काला आपल्या गावाचा मिळाला आनंद. काय मग अशी महाराज दिंडी सुंदर साची अगदी बेहोश होऊन सगळे गोप गोपिका नाचत होते. यालाच काला म्हणतात. जीवनामध्ये आनंद मिळणं हा फक्त परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मिळतो. म्हणून आपण सगळ्यांनी त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये आपला हात लावा म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. आणि आमच्या साधू संतांनी सांगितलं वेळ वाया जाऊ देऊ नका. काळसा राव चिंताने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काय सुंदर वर्णन केले. कशात काळ घालावा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आता एक निवड करायचं प्रमाण सांगतो मला. काळ सार्थक केला त्यांनी परिणामने केला त्यांचा काळ सारथ भोगलो. खऱ्या अशा अर्थाने अरे तुका म्हणे सांडा घाटे वेळ वाया घालू नका आणि तेने नका होते. आमच्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये या जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात. मी त्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गोपाळ होऊन गेलो आणि परमात्म्याने आम्हाला सांगितलं यार तरी या मागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळूहळू तारा कोणी कोणाशी न बोला आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा खाते नका भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. अभंगाचा होता भाव झाला आहे. अजून अर्धा तास आपल्याला परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करायचं. अजून तुम्हाला सुट्टी झाली नाही पण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. वर हात करा एकदा बरं का. फक्त पुरुष वर्ग फक्त. हा कारण तुमची शूटिंग घ्यायची ना थोडीशी. हा अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला नेऊन घालायचंय. पार नागपूर पासून ते मुंबई पर्यंत इकडे कर्नाटक पासून ते पार मध्य प्रदेश पर्यंत तुम्हाला नेऊन घालायचे. आणि हा सगळा बेबी गळून पडली तरी चालेल पण कार्यक्रम व्यवस्थितच झाला पाहिजे. आता सगळ्यांना वर हात करा सरळ बांबू सारखे उभे येणे बापे सारखे नका करू. हा आणि खरा आता मोठ्या प्रेमाने भजन माझ्या मागे मागे अजिले तू पोट भरी म्हणाल तो भरी. रोज भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गोपाळ जायला लागले. महाराजच्या गोकुळात सोहळ्या व्हायला लागल्या. सगळ्या गवळींनी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर काय परिणाम झाला. अवघ्या मिळून गवळणे येते नंदाच्या अंगणे जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. हे गे बाई आम्हासी पावेना हे गे बाई आम्हासी पावेना यशोदे बाळा तुझा
नदी आली धावोनी तिने ग बाई कार्य केली. आता खरं सांगतो तुम्हाला, गोपिका एवढे वैतागल्या बाबा. आता महाराज काय गवळणी म्हणण्याचं सांगताय, पण मला अजून पुढे भिवंडीला कार्यक्रम जायचं. पण एक सांगतो, गोपिका किती वैतागल्या तर यशोदेला शिव्या द्यायला लागल्या. शेवटचं सांगितलं, ऐका ऐका बाई यशोदे नवल केले तुझ्या गोव्याने आमुते मुले तुळविने पद आता बांधीन यासी आवरी आवरी पुन्हा दाना आवरी आवरी पुन्हा काय सांगू तुला. काल माझ्या घरी आला आणि काय केलं याने, सुनेच्या मुखाला लोणीच लावून दिलं. सकाळी मी उठल्यानंतर मी अशी लवंगी मिरची कोल्हापूरची 42 कोळाचा उद्धार केला त्या सुनेच्या. सकाळी त्या सुनेच्या मुखाला लोणी पाहिलं. आता ती काय आताची शिल्पक सासू नव्हती, ती पूर्वीची सासू होती महाराज. अशी तरबे पूर्वी दिवसातून एकदा तरी आणायचं आसू, तिला म्हणायचं सासू नाही का. त्या आताची शिल्पक सासू नव्हती. आता जर सुनेने म्हणले आत्याबाई जागो पंक्चर होते. महाराज पूर्वी असा कठीण काळ होता, मुलीचं लग्न झालं की अख्खं गाव वळायचं, बरोबर की नाही. अख्खं गाव गोळा ढोळासारखं राहायचं. आता मुलीच्या घरचे नाही रडत, आता मुलाच्या घरचे रडतात. तुम्ही म्हणाल बा मुलाच्या घरचे काय रडतात सांगा बरोबर महाराज. अहो मुलाच्या घरच्याला असं वाटतं हे येणारं वादळ तर सैन आपलं झोपडं कुठं राहील म्हणून आता मुलाच्या घरचे रडतात. पण ती पूर्वीच्या काळची सून होती महाराज. सुनेच्या मुखाला लोणी पाहिल्यानंतर मग महाराज तिने 42 कोळाचा उद्धार केला. परमात्म्याने पुन्हा काय केलं, आता नंतर मग सासूच्या मुखाला लोणी लावलं. आता सासूच्या मुखाला लोणी म्हटल्यानंतर तिला काय साधा आनंद झाला का सुनेला. काल माझे 42 कोळाचा उद्धार केला. सकाळी सकाळी उठली, बारसा घेतला आणि सासू पुढे धरला. सुंदर ते ध्यान पहारशामध्ये आणि मग त्या म्हातारीने बुरखा घेतला बा आणि ती म्हणते कधीच नाही का केव्हाच नाही का खातच नाही का. आता सांग बरं तुझी कोण कोण भामटी म्हटली. काल माझ्या 42 कोळाचा उद्धार केला. तुझी आई भामटीन, आजी भामटीन, आमची भामटीन, तमकी भामटीन, धमकी भामटीन नाही का. म्हणजे परमात्मा कसा आहे, अनेक पदाच्या लीला करतो, मग कोणाला काही मेळच लागू देत नाही. हा पण खातो दही दूध लोणी हात पुशीत सोने मुखाला दोरी एका जनार्दनी कधी करली जातो पळोनिया पळोनिया ते थोडी. ती गोपिका सांगते आवरी आवरी पुन्हा आवरी आवरी आवरी
आता असं वाटतं 3 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्या. 3 वाजता म्हणल्यानंतर लोकांनी तर पांढरे डोळे केले बघ, बटाटे डोळे करून टुळू खायला लागले. घाबरू नका. झाले 12:30 तर वाजले. मला वाटलं 12 वाजत तुमचे, पण 12:30च्या पुढे गेले. आता तुमचे 12 वाजत असेल तर माझे 12 वाजल्याशिवाय होणार नाही. पण असू द्या महाराज, नाही का. हा आनंद महाराज आयुष्यात कधीच मिळू शकत नाही. काय त्या मूर्तिकेने आनंद घेतला नाही तसा परमात्मा घरी येत. सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर महाराज एक पाहुणे गीत आलेली होती. त्या पाहुण्याला वाटलं आपण कशाला माग राहायचं, पण एक तर बाहेरच्या गावची मिटिंग तिथे आमच्यासारख्या पाहुण्याने कशामध्ये तोंड घालावं. पण काही माणसाला विनाकारण तोंड घालायचं व्हायचं. 2 जण बोलत असले की 3रा जातं काय चाललंय तुला काय करायचं कशामध्ये तोंड घालतो. असे 2 जण बोलत होते आणि एक असं छोटं समोर झालं. तुमचं काय चाललंय? तुम्ही काय तो राम भाऊचा मुलगा का? तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणजे तुझ्या बापाला सुद्धा अशी मध्ये तोंड घालायची सवय होती, त्याच्यामुळे तू सुद्धा तोंड घालणारच निघला मध्ये, नाही का. म्हणजे काही माणसाला विनाकारण तोंड घालायचं. काय म्हणतात किती सुंदर प्रमाण आहे. त्या गोपिकाला आनंद घेण्याकरता त्यांनी मिटिंग घेतली. काहीतरी निमित्त करायचं, नंदाचा वाढवं जायचं. तिथे पाहुणे आलेले होते. आता इथं कुणी पाहुणे आले नसले तर सोडू बरं का, नाही तर पुन्हा कुठं व्हायचे. मूर्त्याला कुणी बोलवलं काय रामकृष्ण मला काही काम आहे नाही, कोण त्या दराडी कुटुंबाला काही काम आहे नाही, कुठाला नमुना आणला होता काय. आणि मला म्हणतो पाहुणे आली आणि आमकं झालं डमकं झालं. याच्या काय बापाच्या वरचा खाते का गोटे मोडून मोडून परेशान व्हायची. ही खाली पाहुणे सोडून बरं का. अवघडी पाहुणे आली आणि मिटिंग सुरू झाली. कोणती गवळणी काही करायला सांगते, ही गवळणी करायला सांगते, त्यांचा प्लॅन चाललाय. तेवढं म्हणजे ती पाहुणी होती ना, तिने मध्ये तोंड घातलंच बुवा. ती म्हणते असं कार्त जर आमच्या गावात असतं ना याला हे शिडत अंगून हाणलं असतं. कृष्ण तिथंच होता जवळच. म्हणतो कोण आहे पाहुणी, एक तर आमच्या गावच्या मिटिंगला यायलाच नको पाहिजे. बरं आली मिटिंग गपची बसवला तर घातलंच का म्हणजे तोंड, नाही का. मग म्हटलं बरं या बरं याचा घर नंबर टिपून म्हणजे आई रामकृष्ण भाऊच्या घरी, कारण तिथं कोणी पाहुणे नाही आलेले म्हणून बोलतो होता. हाय म्हणलं त्यांच्या घरी. म्हणले आज हे ठोक्यांनो कुणीच यायचं नाही म्हटले, मी फक्त एकटा जाणार आहे म्हटले. या पाहुणीचं कामच करतो आता उद्या. आज रात्री कीर्तन संपलं, उद्या काल्याच्या कीर्तनाचा काला खाऊन जाणार होती म्हातारी. म्हातारी घरात पाहुणे भरपूर आले म्हणून बाहेर झोपले होते वाट्यावर. एक कोळसा घेतला आणि मावशीला मिशा काढून दिल्या. आता मावशीला मिशा म्हणजे बरं वाटेल का. बरं त्या मिशा म्हणजे काय महाराज, सकाळी आपले ताई उठल्या म्हणजे काय केलं असं लोक काय म्हणतील आमच्या आमच्याची घरी अशाची पाहुणी आली बो नाही का. उगा चर्चा नको व्हायला, जा बरं तुम्ही तुमच्या घरी निघून. पण मात्र पुन्हा जाय आली, मग ती साबण दिली ती पुणे करता. आता ते लाकडाचं काळ होतं ते गेलं निघून, पण आतून ओरिजिनल मिशाना जसं काय मावशीने चातुर्मास धरलाय. कुठं काट नाही कुठं नाही तसं काय तानाजी माणूस चाललाय कोंडाने किल्ला घ्यायला. अहो मावशी तसे फजिती पाहिजे होती नाही. घेतला ना बुरखा घेतला म्हणजे तुम्ही नका थांबवा, आता जा तुमच्या घरी. शेजारीच गाव होतं. गेली घरी गेल्यानंतर दार वाजवलं. बाळू दार उघड. सुनबाई सांगतात दार नका उघडू. पाकिस्तानातून प्रशिक्षित अतिरेकी आले. हा ताजमहाल उडवलाय, नवीन पैकी ताब्यात घेतलाय. 200-300 माणसं मिळेच म्हणले. अहो पाहुण्याचं नाव सांगतात आणि घरं लुटतात म्हणले. त्या मुख्य भागामध्ये 5-50 घरं फुटले लोकांचं नाव सांगू. सून म्हणते पाहिला बाहेरचा बल लावा, तुमचीच आई का ते पा. अहो बाहेरचा बल लावला व श्रीवरचा आणि बोळीतून पाहत तू सुंदर ते आणि ते डेकोरेशन. कोण आहे तू? तेवढी अरे बाबा मी तुझीच आई ना. तेवढे माझ्या आईला डेकोरेशन नव्हतं ना. अहो महाराज घरात घुसायला लागली तर सोन्याने मुलांनी इतकी मारण्याची मारली आणि रट्टे खाऊन डायरेक्ट हनुमंतराच्या मंदिरात आली. ठीक आहे आपलं संजय सकाळी एक जाणकार म्हातारा म्हणले मावशी कुठे गेलती म्हणजे कुठून आणलाय तो? म्हणजे गेलते ना भाऊ गोकुळाला. म्हणले त्या कृष्णाला काही म्हटली होती का? हा म्हणलं ती यशला टांगून. म्हणले बरोबर मग त्यांनीच तुझी सगळी टांगवली आता. अहो सत्यगावचे नाव बोलले ठेवला वाजता की धारण करी ना बाबा बोथटच ठेवला की बोथटच. ते म्हातारा म्हणते काय तुम्हाला वेळ लागले? इथं फक्त श्रीकृष्ण हेअर कटिंग सलूनच पाहिजे, बाकी हेअर कटिंग सलूनचा कामच नाही. मग सगळ्यांनी महाराज कोणी पफॉन घेतला, कोणी विना घेतला, सगळ्यांनी कळशे घेतले, चालले ना दिंडी. ज्ञानोबा तुकाराम झाली. त्या गोपिकेने महाराज रडून परेशान झाली. मुलं हुर्रे करायचे. ते म्हणले तेव्हा अरे गोपिका त्यांना तो आनंद देतो आणि मी बाहेरची गोपिका मी तुझा भक्त नाही का म्हटल्या बरोबर महाराज ज्या गेल्या अजून पुन्हा आल्या नाही बो. हा आहे का नाही देवाची लीला? एकाच आईच्या उतरातून आपण जन्म घेतो, म्हणून हा फरक आहे का नाही? म्हणजे परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या पण कुणालाही ताळमेळ लागू दिला नाही. आपण खातो दही दुधारवणी हा तपस्वी
कोणाला ताळमेळ लागू देत नाही. भाषे एक दृष्टांत सांगतो आणि आपली काही अंडीचा कार्यक्रम करून घेऊ. सगळं गोष्टी पुन्हा आल्या वाड्यावर आल्यानंतर ते म्हणतात आई ती जी काळी गवळ मी म्हणलो ती काळी गवळ इकडे नको मोठ करायला पुन्हा नसल्याला कोटाने व्हायचा. ही काळी गवळ नाही म्हणली टूथी होती तिने माझा चेंडू डपून ठेवलाय. आता ती बिचारी कोणाच्या हात येत नाही मत येत नाही. ते हे काळ्या कुणाला काळी म्हणतो रे तुझी आय काळी तुझा बाप काळा तू काळा हा कुणा तुझा चेंडू आणि खरं त्या बिचारी चेंडू ठेवलाच नव्हता बरं का. ती आली पुढं सगळ्यात मोठं ए सांग बरं पुढे चेंडू डपून ठेवला. आता परमत्तेने सुद्धा आईचा पदर सोडला आणि छुम 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 करत त्या गोपीकडे घ्या आणि नाही तू माझा चेंडू लपून ठेवला का. मला ज्याला विश्व निर्माण करता येते त्याला चेंडू निर्माण करता येणार का. अहो त्याने अशी निरी आ सडली बरोबर चेंडू खाली टपकन पडला. निरी आ सडिता चेंडू पडे धरणी शिवे सगळ्या गोपिकीने तोंडात बोट घातली म्हणली ठेके आम्हाला वाटलं शाजू केस खायला देवाचा चेंडू ठेवला नाही का आली बोंबलत कुठे हा तुला काय लाज वाटते की म्हणले एवढ्या एवढ्या प्रश्न आणि आईला तरी खरं वाटत होतं का. सगुणा गुणाचे काय महाराज कोणते आई असे की ते आपल्या मुलाचा गुन्हा मान्य करेल. बघा ना आता इकडे तिकडे जर फिरत आहे माझ्या आई म्हणत माझं बाळ कसं फिरत आहे इकडे तिकडे नाही का. त्याला फिरू देऊ नका. कुणाची नजर कशी असते कुणाची नजर कशी असते. त्याला इथं काळा टिका लावून फिरायला बरं कारण आई ना गोकुळामध्ये जर 5,000 की त्या काळा टिका लावायची कृष्णाच्या इथे या भांगामध्ये एक लावायची असा सुंदर मोरपीसाचा तुरा आणि परमात्मेने लिहिला रांगत असतानाच केल्या बरं का म्हणायचं का. बरं 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 आता एक पेशकश आली महाराजांनी तर कसा रांगायचा तो तळ बेतळ हात टेकता दादा गुडघ्याने रांगता रांगत असताना असा सुंदर रांगायचा मग का परमात्मेने लहान असताना लीला खेळायचं कारण सांगतो. लहान मुलं अत्यंत गोंडस असतात. आता बघा तुम्ही एखाद्या मुलाला सुंदर असं सजवावं त्याचा असा वर मोरपिसाचा तुरातीवर गुच्छ बांधतात असा त्याला काय म्हणतात मला माहित नाही पण सगळे केस असे वरती बांधतात असे उलटे हा गुच्ची गुच्ची सांगितलं बरं का कारण आम्ही त्याच्यात न काढल्यामुळे आम्हाला ते काय म्हणतात हेच माहित नाही. तुम्ही सांगत जा त्याची गुच्ची बांधल्यानंतर मला त्याला असं सुंदर असा टिळा लावा असं गुबगुबीत त्याचे दार असावे सफरचंदासारखे कमरासारखे डोळे असावे आणि असं रांगत रांगत यावं. प्रत्येकाला वाटतं याला उचलून पटोपट मुखी घ्यावे नाही का. आणि ते जर पुढे म्हातारा झालं तर आणि त्याला प्यार नाही झाला ते जर रांगत रांगत आलं तर
लोक म्हणतो का बाबा थांब तुझे 2-4 मुखे घेतो. अहो कशाला मुखे, अहो दुसऱ्याला उलटी त्याच्याला पाहिलं तरी उलट्या. अहो ते घुबडासारखं दिसत नाही का. म्हणजे देवाने ज्या लीला केल्या त्या रांगत असताना केल्या. का रांगत असताना केल्या? कारण बारीक मुलगा हे अत्यंत सुंदर देखणं असतं. बघा ना असे काय सुंदर मुलं बसलेली ते गुलाबाच्या फुलासारखे नाही का. म्हणजे बारीक तत्व आणि त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्राचा विश्वाचा सुंदरपणा कृष्णाच्या ठिकाणी होता. किती सुंदर आमचे पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर आस पितांबर मनोहर पाहुनी फुल परली करुणागना मुरली नको वाजवू मोहना मुरली नको वाजवू. सुंदर प्रमाण म्हणायचं महाराज आमचे वैद्य महाराज. विश्वाच्या पाठीवर असे गुरुवारी निर्णय कठीण विठाला विठाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3-4 माणसं महाराज सर्व गुरु संपन्न झाली. एक आमचे भीमसिंग महाराज, दुसरे सदानंद गुरुजी, आमचे तिसरे गुरुवारी पांडुरंग महाराज वैद्य. तुझे श्रीमुख सुंदर. आणि महाराज त्या देवाला पाहिलं, त्याचा जर वेणू आवाज ऐकला तर काय आनंद राहायचा. मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा नंदाचा त्यांच्या जीवनामध्ये तो आनंद आपल्याही जीवनामध्ये मिळा महाराज. आपलाही काळा व्हावा. साधना करायची ती कशा करता आनंदा करता महाराज. आमच्या गुरुवारांचं नाव आल्याबरोबर महाराज अंतःकरण भरून आलं. याचं कारण आहे आई प्रेम देणार नाही ते प्रेम आम्हाला गुरुवाऱ्यांनी दिलं महाराज. आज इथे जे आम्ही बोलतो महाराज एवढ्या तावातावाने ते आमच्या गुरुवाऱ्यांची कृपा आहे. ज्ञानोबा तुकोबारायची कृपा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायचा जन्मचतुष्शताब्दी सोहळा आहे. काय जगद्गुरु तुकोबारांनी जीवनामध्ये हालापेष्टा सोसले महाराज. आपण श्रीमंताची मुलं आहोत. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे आपले आई वडील आहेत. ज्ञानोबाराय आपली आई आहे, तुकोबाराय आपले वडील आहेत महाराज. आणि या आई वडिलांनी किती कष्ट सोसले म्हणून आज त्यांच्या श्रीमंतीवर आपण जगतोय. आज आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतलं तर आम्हाला कोणी उपाशी ठेवत नाही महाराज नाही का. एवढी मोठी ताकद आहे आपल्या संताची. म्हणून माझी अशी विनंती आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायला विसरू नका. बस एवढं जरी तुम्ही कीर्तनात ऐकलं तर तुमचा काला झाल्याशिवाय राहणार नाही. बस मला तर वाटतं मी आता कीर्तन समाप्त करतो. काल्याचं कीर्तन आहे महाराज. कीर्तनामध्ये भावुक होऊ नये. काय करणार महाराज. ज्यावेळेस आम्ही कीर्तनाला जायचो बाहेर जायचो. मी गायक असल्यानंतर मला पाठाला जास्त बसायला जमायचं नाही. आमचे मारुती बापू रेटर सांगायचे, अरे बाबा आम्हाला काही कमी कार्यक्रम मिळतात का नाही का. विठ्ठल महाराज घोडे मारुती महाराज कुरेकर सांगायचे, बाबा आम्हाला भरपूर कार्यक्रम मिळतात, काय कमी आम्हाला कार्यक्रम. पण आम्ही कार्यक्रम करत नाही. कशाला शिकायच्या टायमाला तुम्ही भेट जावं. काय आईचं अंतःकरण आहे महाराज. आणि असे अंतःकरण करून समाजामध्ये समाजाला शिकवतात. पण आमचे रामकृष्ण महाराज नेहमी सांगतात या महाराष्ट्रामध्ये 3 लाख कीर्तनकार आहेत नाही का. जवळजवळ 3 लाख. संस्थेने कितीतरी कीर्तनकार तयार केले. काही वेगवेगळ्या संस्थेमध्ये तयार झाले. हे साधू संतांचे उपकार आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपकार आहेत. जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या मार्गाने गेले तर आपल्याही जीवनामध्ये गोपी भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. लाडी मेरे लाल की गोपी भाव कशाला म्हणतात. चित्त देखो लाली देखन मै गई मै भी हो गई लाल. ती सुद्धा लाला रूपात झाली. आपणही आपल्या जीवनामध्ये सप्ताह करून असा काला निर्माण व्हायचा. आपण सुद्धा त्या देवाच्या आनंदामध्ये सामील होऊन परमात्म्याने आपल्याला कृतकृत्य करावे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. शिर्डीची थांबवतो. ज्ञानेश्वर
शिंकेला दुरी होतो तुझ्या जोडीवरी चोरी करे तुझ्या बारा गारे देवीच्या सर्वांना आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद कोणी तर जायचं नाही. हा जय. आणि या ठिकाणी हरे हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरे